टेस्ट हेलो हेलो चेक चेक हेलो गुरु टेस्ट आज या ठिकाणी मित्रांनो खरोखर राजूदादा आमचे खेडेकर आणि त्यांचं सहकुटुंब राजूदादामुळे आज या रंगमंचावर उभा आहे सलग दुसरं वर्ष आहे माझं म्हणून परमेश्वराची प्रार्थना करणार आहे या गावची ग्रामदैवता देव विरोबा आई कुलकर्णी मातेच्या चरणी सदा सद्वदा या कुटुंबियांना आमचे पुणेकर मंडळी त्या ठिकाणी उपस्थित आहेत पुण्यात सुद्धा शो झाला होता शाहिरांचे शिष्य होते माझ्यासोबत आणि खरोखर मला त्या ठिकाणी आसरा नसताना खास करून राजूदादांनी स्वतःच्या गाडीतून घेऊन गेले होते त्या ठिकाणी जेवणाची उत्तम सोय आभार मानतो आणि या व्यासपीठावर आहे व्यासपीठावर आज कार्यक्रम करणार माझा आदरणीय भाषा गेल्या वर्षी सुद्धा म्हटलं होतं शिवबाळ त्याच्या वाढदिवसा निमित्तानं आजचा जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे माझी तमाम रसिक बंधू प्रेमी या कलेचे चाहते यांना शाहीर मानाचा मुजरा करून म्हणायचं काय बघा
पोचतोय रत्नागिरीची शान जान त्या शाहिरांची साऊंड दादा एकच हवा साऊंड दादा जावा दादाचे सर्व सहकारी यांना शाही मानाचा मुजरा करतो आज या ठिकाणी मित्रांनो आजच्या कार्यक्रमाचे आयोजक राजू दादा खेडेकर त्यांचे संपूर्ण कुटुंब आणि परिवार मित्रांनो शाखा ऐकरंड देवी नृत्य कला पथक भाऊ खावडी माझा मित्र दिनेशदा गुरव त्याचा सुद्धा आज वाढदिवस आहे माझ्या शब्द संमेलनाला लाख लाख शुभेच्छा देतो भावा आणि माझा मित्र माझा बंधू राजूदादा खेडेकर यांचा चिरंजीव गाणं येणार आहे शिवमनाला शुभेच्छा देतो नस्तवानाकडे वळतो काय म्हणायचंय बघा त्याचप्रमाणे मित्रांनो माझा मित्र प्रेक्षक आजवर ज्या ज्या ठिकाणी कार्यक्रम केले माझं बंधू परिवार असतो सोबत आणि एक दोस्ती आणि यारी यांच्यामुळे मी शाहीर उभा आहे रंगमंचावर व्यासपीठावर सांगतो यांना सुद्धा शाहीर मानाचा मुजरा करून माझे वडील माझे गुरुवर्य बुवा बोलून गेले बुवा बोलले की बाबांना विचारा तुला आईला लावतो धुवायला बघ बुवा बोलून गेले प्रतिस्पर्धी शाहीर आमचे सचिन कदम बुवा यांना सुद्धा शाहीर मानाचा मुजरा करतो आणि स्तवनाला सुरुवात करतो म्हणायचं काय बघा भक्ती करावी तुझी यांतरातून पडेल छोटी देव विरोब ढोल करी आई गुणवर्णाया लो चरणी तुझ्याच साठी राजू दादा लाडला खेडेकर घरात वाढला चुक फुलतायाची घालशी दुपाटी अन उदंड आयुष्य लाभो या तयाला आई आज सांगणं तुझ्या चरणावर कोठ्यान कोठी जन्म दिला जन्मला त्या मातेच्या उदरात वाढलो अनरंग मंचावरी शाहीर होताना कधीच कोणावर नाहीच चिडलो रसिका तुझ्या प्रेमाच्या पोटी यांच्या सारख्या न भिडलो नाव देवेंद्र शाहीर म्हणून रसिका चरणाशी तुमच्या मी घडलो म्हणून या ठिकाणी स्तवन सादर करतोय बुवा लक्ष असावं तुझा बाळ हलतय ना हलवतो मी गुण गाऊ दे शरण पाहू दे चरणी तुझ्या दोन्ही कर सोडू या रंगणी नाऊ दे हे करतो तुझी सेवा माझ्या विरोबा देवा आज या ठिकाणी दादांचं म्हणणं होतं की स्तवन माझी आई ढोलकरीत म्हातारी विरोबाचं झालं पाहिजे म्हणून शाहिरांनी गाणं काय लिहिलंय शिमग्याचं करतो तुझी सेवा रणी विरोबा रे
आलेलं पारितोषिक एसकेपी सिल्वर्स आणि केदारलिंग सिल्वर्स आमचं मित्र दादांचं म्हणणं आहे रंगमंचावर नाव घेऊ नको. एक कलाप्रेमी आहेत, ज्या ज्या ठिकाणी माझा कार्यक्रम होतो, सचिन भाऊचा कार्यक्रम होतो, त्या ठिकाणी उपस्थित असतात. यांच्या माध्यमातून 1001 रुपयाचं पारितोषिक दिलेलं आहे. नाचमंडळ आभारी आहोत, ऋणी आहोत, धन्यवाद. स्तवन झालेले आहे. गण शाहीर आणि गण सुंदर या ठिकाणी सादर केलेला आहे. त्यांच्या पद्धतीने त्यांनी आळवणी केलेली आहे. गणाला सुरुवात करण्यापूर्वी बुवा लक्ष असावं, तुम्ही मोठे शाहीर तुम्ही मोठे आदर्श आजपर्यंत केला, ह्याच्या आधी पण ठेवला, पण रावा दादा यांच्याकडं असा साधा प्राणी गेला ना, हे नुसतं बेचून काढतात हो, असा बेचून. पण बुवा माझी पद्धत आहे, शाहीर मोठा असू दे नाही तर छोटा असू दे, माझ्याकडे जे आहे तेच मी देतो. तुमच्यासारखे बुवा पासलं नाही. राजू दादाचे परिवार कुटुंब आहे, तुमच्या शिष्यांची सोबत माझी बारी झाली होती पुण्यात, पाहिजे असेल तर विचार बघा त्यांना. त्यांच्या अनुषंगाने कार्यक्रम केलेला आहे. बुवा परवाची बड्डेची बारी बुवा म्हणतो, बुवा काय म्हणतो, हे लांजेवाले आहेत ना, लांजेवाले म्हणतो आम्हाला खुले समजतात, खुले बुवांचे शब्द युट्यूबच्या माध्यमातून बारी बघा. पण बुवा मी तुम्हाला माझ्या इकडे आलात म्हणून मी काही बोलणार नाही बुवा, काहीच नाही बोलणार. पण जर बुवा पाय लावला असता तर मी तोडून हातात देणार. मी माझ्या इकडे आहेस म्हणून नाही सांगत. हे छाकणे यांनी तिकडेच मिरवायचं, इकडे यांची बाजलं नाही, इकडे थंडच बुवा, थंड फक्त हलवीत ते पालना तुझा डोलवतो मी. अरे वर्षानुवर्षी येसी घराला, सुखावा तो जीव आपला, मनाशी आनंद झाला. तर वर्षानं भाद्रपद चतुर्थीला पुजती रे तुला, अन शिव पार्वतीचा गण. अरे लग्नाधीचा बापाच्या पुजीला. बाबाच नाही विचार म्हणतो, तुला बाबा दुसरा जन्म घ्यायला लागेल, सांगितलेले भरपूर वेळा. म्हणून दीवाना, अरे दिल हुआ दीवाना, दीवाना बुवा. आता दुसऱ्या वारीत ऐक काय काय म्हणतो त्या, आणि असा पिसारा फुलवून येईल, कारण आजच्या वारीची लांडोर ही मोरणी कोलपत येणार. बुवा कोलप नका, ऐकून घ्या पूर्ण. अरे नजरेचे झुमके आई मुझे झुमके, शाने लगा नशा. बुवा तुला प्रेमाची नशाच देणार, पण इंजेक्शन देणार. हा शब्द आहे देवेंद्र जुमन बुवाचा. म्हणून काय म्हणतो बघा, सणाला येशी तू सणाला, अरे तुझीच करणी सारी सजते ही धरणी, रंग भरावा रणाला. हे विधात्या तुझीच करणी सारी सजते ही धरणी, रंग भरावा रणाला.
धरणी तुझीच करणी सजते धरणी रंग भराया तुझीच करणी सजते धरणी रंग भराया सणाला येशी तू सणाला सणाला येशी तू सणाला सणाला येशी तू सणाला सणाला येशी तू सणाला तुझीच करणी सजती धरणी रंग भराया तुझीच करणी सजती धरणी रंग भराया सणाला येशी तू सणाला सणाला येशी तू सणाला आलेलं पारितोषिक दिनेश दादा कोडतरकर साहेब यांच्याकडून गुगल पेच्या माध्यमातून 1001 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. नाचमंडळ आभारी आहोत, ऋणी आहोत. धन्यवाद.
या वर्षीच माझं स्टुडिओमध्ये झालेला गण तुमच्या आशीर्वादाने खरोखर चांगला फेमस आहे। शिवम राजूदादा खेडेकर यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं फरमाईश आहे, तो गण झाला पाहिजे म्हणून काय म्हणायचं बघा। तुझी होती मला होती तुझी होती मला हुर हुर कधी सजेल माझे घर आला बसून उदरावर आला वाजत गाजत गुलाल उधळीत देव माझा लंबोदर आला वाजत गाजत गुलाल उधळीत देव माझा लंबोदर सवना निगम झालेला आहे गवळून बरोबर भारी निवडून आणलेला विषय त्याबद्दल गोवांच्या शब्दांची तोड नाही वाद नाही। आम्ही गोड म्हणणार आहे तिकडे शब्दांची तोड नाही गोवांची गवळून सुंदर चाल आजच माझा झालाय बघा ना गोवासनी चालीच येत नाही तिच्या मारी द्या ए बुवा अरे किती वर्षात तत्ताच काहीतरी नवीन देवा काहीतरी नवीन शोधा ना बुवा चाल टाइम भेटत नाही तर घ्यायचं नाही जे पण तेवढंच बघायचं गोवांचा टाइम तिकडं किती वर्ष झाली भरपूर कार्यक्रम केले गोवांकडे चाल दुसरी नाही काय म्हणतात बघा हा आनंद झाला आनंद झाला दिसाया काळा अंगात याच्या लय भारी चाळा काय म्हणतात भाऊ बघा आनंद लाला दिसाया काळा अंगात याच्या लय भारी चाळा घेते मी उचलून काडीला गुचलून वन बरोबर घेतला आणि मी सत्कार समारंभ झाल्यावर बुवा मागणं जो दिसता असा धरून आवले बाबा ए बुवा काम नाही तुझं ते म्हणून म्हणतात बुवा परत म्हणतात की राधा मोठी होती कानापेक्षा घेतलं शिंचल कानाला उचलून घेतलं शिव मान्य करतो मी काय म्हणते घेते मी उचलून काडीला गुचलून त्याच्या हातात दिली साय तुझं दूध गरमत नाही तर देशील कशी साय हे राधे मला टोपी घालायची नाही बुवा हा देवेंद्रजी म्हण आहे काय म्हणतात घेते मी उचलून परत म्हणतो काडीला गुचलून याच्या हातात दिली साय आता
राधा बाई तू करशील काय साय नको तुझी मला तुझा दूधच हवाय मला साय नको कोण खाईल ती उकडून काढलेली दूध चांगलं कच्चं दूध प्यायला चांगलं बुवा म्हणून हा काना बेकार आहे एकदा सोडलं नाही यांना सांगून झालेलं आहे पील सोडली ना बुवा सोंग जळलं तरी त्याची पील जात नाही आपटून मारेन मी शब्दात कारण का तुमच्याकडून अपेक्षा नाही ह्या शब्दांची काय म्हणतात बघा याच्या हातात दिली असाय माझ्या शिवाय रावत नाही चालवीत होता ना रे माझ्या शिवाय रावत नाही बघाना हलवतोय कसा हा माय माझ्या शिवाय नाही रावत तुझ्याकडे आलो असं हलव ढुलव काय करायचं आता लोलव ए गोवा यमकासाठी अर्थ काहीतरी वधू नका हो यमक मिळावा म्हणून साय आणि हलवायचा ढोलवायचा परिस्थिती संबंध आलाच कुठं तुझी साय बुवा आहे ना घरात घेऊन काढ दूध उकडव चांगली साय घे आणि बुवा पोटभर सकाळची खा कशी देतो बघ साय म्हणून गवळणीचा विषय संभवणारच बोला भरपूर वाऱ्या गेल्या बुवांसोबत राजदादा खरोखर प्रेमाचे विषय दिले की हे म्हणणार की प्रेमान बोलतो जिमन बुवा का घाबरतो मी म्हणून सांगतो बुवा माझा नाच विषय गवळण बघा काय मी नंदनाला रूपान काळा जमून सारे होऊन गोळा घरात जाऊन निरकून पाहून हिच्या घरात जाऊन निरकून पाहून अहो लागली ओरडा या शेजारीनं ए राधे तू करतेस कशाला घाय काय करू नको काना सोडून तुला जाणार नाही तू करतेस कशाला घाय मग येऊन घालते जाफुली माय कृष्णान थोड्या केलं की ही जायची सासवाकडे जायची अगोदा काना बाया बघ केवढा एवढासा पोर माझ्या दुधावर म्हणजे अंडीवर चढला दूध फोडला म्हणून म्हणतोय बुवा सासूला सांगायचं नाही सासूला सांगायचं नाही तुमच्या गवळणीचा अर्थ करा आणि नंतर बोला दुसऱ्या बारीत नाही तर बुवा सोडणारच नाही आज तुला माफी नाही पुढे सारे होऊन गोळा
घालायची नाही बघू येऊन लावतो आई तो घालायची नाही येऊन घालतेस आई त्यांच्या दुसऱ्या बारीत उत्तर नक्की देणार तापला असेल खरोखर तापला असेल मला माहिती बुवा आज तापलास तरी तुझा तवा लाल मीच करणार पहिल्या बारीत सांगतो तवा लाल तुझा करून जाणार मी म्हणजे तुमच्या तिकडे म्याव आणि इकडे डराव करायचा मी अय सचिन बुवा स्तवनगण गवळण झालेले मित्रांनो तुमच्या माहितीसाठी आजच्या वरीचा प्रश्न कलियुगात आपल्या भक्तांचे निषेधांपासून रक्षण करून भक्त उत्साही बनले आहेत त्या भगवंताचं नाव काय व या कलियुगात त्याचं वास्तव्य कुठे आहे बुवा परत म्हणाल गुलबहार बिहार तर मी सांगितलंय तुम्हाला की तो विषय सोडून सका नाही जमणार ते
विषय तसा आहे म्हणून जास्त जोर देताना तुम्ही वाचकात चांगले, तुम्ही तुमचे कवी वर्ग सुद्धा वाचक आहेत. जास्त जोर देताना बुवा भक्तांचे निषेधांपासून रक्षण करून भक्त उत्साही झाले तिथं जोर द्या, नक्की उत्तर मिळेल. परत जर म्हटलं बुवा आम्ही त्या समाजाचं नाव नाही घेऊ शकत, लाज वाटते, तर मी जमणार नाही, उलटवीन. जमलं तर उत्तर देण्याचा विषय सोडून द्या. शाहिरांनी मला जो प्रश्न विचारला त्याचं उत्तर बुवांना मी प्रयत्न केला द्यायचा. नाही पटत बुवा भेटला की नाही जरूर घे, नाही भेटला तर देव माझा विचारलाय. म्हणून काय म्हणायचं बघा, हो अरे संयमान सामोरे जाईल त्याला, असा सलाम ठोकी आणि जर वाकड्यात घुसतो तयाला, अरे लाजाचा गोवा चल गांजेवाला म्हणते ना मसला, गांजेवाला हे गांजेवाला बुवा चिलमीत भरून मोडीन तुझा, चिलमीत भरून. म्हणून काय म्हणतो बघा, अहो लांबना बुवा आमचा लांबना, माझा म्हणाल माझा नवल जवळ आहे, तसे जवळ आहेत, एकत्रच आहे, फक्त मध्ये हॉल गेला डिस्टर्ब मधनच, तिला माहिती बोन माहिती आहे. अहो लांबना बुवा आमचा लांबना, विषय जुना पटवावी खुना, विषय जुना पटवावी खुना, होणार आज हित सामना. मित्रांनो माझी गाडी आजचा जो कार्यक्रम शिवबाळाचा बर्थडे आहे म्हणून राजू दादा एक 4 ओळीत गाणं म्हणतो. खेडेकरांच्या घरी
खेडेकरांच्या घरी झाली धमाल मोठी खरी. आज या खेडेकरांच्या घरी झाली धमाल मोठी खरी. करती जल्लोष हे गावकरी, करती जल्लोष हे गावकरी. राजू दादा खुशीत या अंतरी, करती जल्लोष हे गावकरी. राजू दादा खुशीत या अंतरी. अरे खेडेकरांच्या घरी झाली धमाल मोठी खरी. खेडेकरांच्या घरी झाली धमाल मोठी खरी. जल्लोष हे गावकरी. राजू दादा खुशीत या अंतरी. जल्लोष हे गावकरी. दादा या अंतरी. जल्लोष हे गावकरी. राजू दादा अंतरी. जल्लोष हे गावकरी. राजू दादा अंतरी. मित्रांनो, शाहीराना दुसऱ्या बारीसाठी शुभेच्छा देतो आणि माझी प्रथम दिली संपली. दादाला नमन आहे नमन. हॅलो, सॉरी दादा. अरे आपल्या शिवम बाळाचा केक आणलेला आपण. राजू दादा छोट्याला घेऊन एक छोटीशी आमच्याकडून एक सेवा तुझ्यासाठी. शिवम ए बाबा